नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेला एक दुर्गम गड म्हणजे मुडागड। या मुडागडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम घाटात लपलेल्या या मुडागडचा पूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे आणि या जंगलामध्ये सूर्याचे किरण जमिनीवर देखील पोहोचत नाही असे घनदाट इकडे जंगल आहे। तर या मुडागडावर जाण्यासाठी सकाळी 5 वाजता मी इचलकरंजीमधून निघालो। त्यानंतर कोल्हापूरमध्ये पोहोचून कोल्हापूरमधील काही मित्रांना सोबत घेऊन आम्ही कोल्हापूर ते कळे असा प्रवास केला। त्यानंतर कळे येथे चहा नाश्ता करून आम्ही कळे गावातून अनुस्करा घाटाकडे निघालो। कळे गावातून आम्ही बाजार भोगाव या गावात गेलो आणि तिकडून ज्या अनुस्करा घाटाकडे रोड जातो तिथून डावीकडे एक आत फाटा फुटला आहे। या फाट्यामधून 18 किलोमीटर आत गेल्यावर पडसळी गाव लागते। आम्ही या पडसळी गावाकडे जाताना वाटेत आम्हाला किसरूळ, काळजवडे, पोंभुरे, कोलिक अशी गावे लागली। सुमारे 1.5 तासाची या प्रवासानंतर आम्ही सगळेजण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेले पडसळी या गावात जाऊन पोहोचलो। कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या या पडसळी गावामध्ये सुमारे 40 भर घरे आहेत। हा मुडागड येथील घनदाट जंगलात असल्यामुळे या गडाकडे जाण्यासाठी वाट सापडत नाही, त्यामुळे आम्ही पडसळी गावातील स्थानिकांची मदत घेतली। या गावात असलेल्या पांडुरंग पाटील यांनी आम्हाला इकडे आल्यावर चहा दिला व आमच्याबरोबर किल्ल्याची वाट दाखवण्यासाठी देखील आले, कारण ते या प्रदेशात गाईड म्हणून काम करतात। या पांडुरंग पाटलांच्या घरी लोकांसाठी जेवणाची देखील सोय देखील करतात। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्ही मुडागडाकडे निघालो। हे कासारी नदीचा उगम स्थान आहे इकडे, त्यामुळे हेच पाणी पुढे जाऊन कासारी नदीत जाऊन मिसळतं। गडाकडे जाताना सुरुवातीला तुम्हाला ओढा लागतो आणि हा ओढा क्रॉस करून आम्ही पुढे गेल्यावर एका डावीकडे जाण्यासाठी फाटा फुटतो आणि तिकडे मुडागडाकडे जाण्यासाठीचा एक बोर्ड देखील लावलेला आहे। या फाट्यापासून थोडे आत गेल्यावर ही वाट देखील इथे संपते, कारण इथून सुरुवातीला तुम्हाला जो प्लेन वाटणारा रोड हा घनदाट जंगलाचा सुरुवात होते। पश्चिम घाटावर असलेल्या या मुडागडाकडे जाताना तुम्हाला अशा घनदाट जंगलातून ट्रेक करावा लागतो। या मुडागडावर कुठेही पाण्याची सोय नाही, त्यामुळे सुरुवातीला लागणाऱ्या ओढ्याचे पाणी किंवा या गडाच्या सुरुवातीला जे जंगल लागते या जंगलाच्या सुरुवातीला एक 12 महिने वाहणारा झरा आहे। त्या झऱ्याचे पाणी घेऊन तुम्हाला वरती जावे लागते। सुरुवातीला सपाट वाटणारा हा ट्रेक थोड्याच वेळात एका मोठ्या चढाला लागतो। अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आम्ही एका व्ह्यू पॉइंटवर येऊन थांबलो। तिकडून आम्हाला या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पडसळी गावाचा पूर्ण दर्शन झाले। त्याचबरोबर या व्ह्यू पॉइंट मधून तुम्हाला या गावाजवळ असलेल्या पडसळी धरण व धरणाच्या बॅकवॉटर मध्ये असलेले जंगल देखील पाहू शकता। थोडा वेळ या व्ह्यू पॉइंटवर थांबून आम्ही गडाकडे निघालो। या मुडागडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटावर बसलेल्या हा गड म्हणजे पूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेला आहे। जुन्या काळात कोल्हापूर ते कोकणातील राजापूर बंदरातील होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली आहे असे सांगितलं जातं। या गडाच्या इतिहासाबद्दल असे सांगितले जातं की हा किल्ला कोणी बांधला आहे हे माहिती नाही, परंतु 1748च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो। पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात कलह झाला होता। त्यावेळी तुळाजींनी पन्हाळा प्रांतावर हल्ले केले होते आणि त्याला आळा घालण्यासाठीच आंग्रेंनी व सावंतवाडीकरांनी येथे एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला आणि तिथून गड जिंकून घेतला। तसेच या मुडागडाच्या इतिहासामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजाराम महाराज यांचा देखील इकडे उल्लेख आढळतो। नुकताच पावसाळा संपल्यामुळे इकडच्या जंगलातील हिरवळ थोडी कमी झाली होती, तरी देखील पश्चिम घाटातील या घनदाट झाडीमुळे सूर्याची किरणे देखील जमिनीवर पोहोचत नव्हती। सुमारे 2 तासाच्या या ट्रेकिंगमध्ये अशा नागमोडी वळणावरील अशा जंगलातील वाटावरून जाताना भीती देखील वाटत होती, कारण अशा घनदाट जंगलातील अशा छोट्या वाटेवरून ट्रेक करताना भरपूर वेळा वाकून ट्रेक करावा लागतो। त्याचबरोबर वाट चुकण्याची देखील भीती असते।
पावसाळ्यात वाढणारी कारवींची खूप सारी इकडे झाडी होती, पण आता पावसाळा संपल्यामुळे ही आता कारवीची झाडे आता वाळू लागली होती. या कारवींच्या झाडीमुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला वाकून ट्रेक करावा लागत होता आणि अशा या घनदाट जंगलातून मार्ग काढत साधारण 2 तास म्हणजे दुपारी 12:30च्या दरम्यान आम्ही गडावर पोहोचलो. मुडागड हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. या गडावर आता पाहण्यासाठी विशेष काही राहिलेलं नाही, कारण दाट जंगलामुळे या गडाचे अस्तित्व हरवलेले आहे. या गडाकडे जाताना तुम्हाला चिऱ्याचे तटबंदीचे दगड देखील पडलेले दिसतात. तसेच या गडावर इकडे तटबंदीची एक भिंत देखील दिसते. तसेच इकडे एक शिल्लक असलेला बुरुज देखील आहे. तसेच इकडे कोल्हापूरच्या गड संवर्धन ग्रुपने भगवा झेंडा देखील फडकवलेला आहे. तसेच या ग्रुपतर्फे वेळोवेळी या गडाचे संवर्धनचे काम देखील केले जाते. थोड्या वेळाने आमच्याबरोबर आलेले पांडुरंग पाटील यांनी या गडाबद्दल पूर्ण माहिती दिली. नमस्कार, मी पांडुरंग पाटील पडसाळी. मी मुडागडचं गायडिंग करतोय. मुडागड पन्हाळा तालुक्यात आहे आणि मुडागडची निर्मिती काजिरडा पडसाळी घाट, जो घाट रस्ता आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यावेळी या गडाची निर्मिती केली. गडावर येण्यासाठी पहिल्यांदा गावात आल्यानंतर जांभळी नदी लागते. जांभळी नदी पार करून मुडागडची पायवाट म्हणजे छोटं छोटं वडं पण पुढं आहेत आणि जागेजागी बोर्ड 12 गट्टीमनं बोर्ड पण लावलेला आहेत. आणि मुडागडला म्हणजे गाईडशिवाय मुडागड चालत नाही, म्हणजे जाता येत नाही. वाट अजून काही मळलेली नाही तेवढी. आपल्या पडसाळीत आल्यानंतर जांभळी नदी लागते. जांभळी नदीचा उगम जो आहे तो पडसाळी डॅममध्ये आहे आणि जंगल ट्रॅक पूर्ण मुडागडचा ट्रॅक जो आहे तो पूर्ण जंगल ट्रॅक आहे. 2 तास जायला 2 तास यायला लागतात. आणि इथं पाण्याची सोय, कुठलीही पाण्याची सोय नाही. येताना पाण्याच्या बॉटल कमीत कमी 2 लिटर पाणी, 2 ते 3 लिटर पाणी लागणार. तर शिवकालीन काजिरडा घाट आहे. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज आपल्या राजापूर बंदरावरनं इकडं पन्हाळगडाला हे आपलं तोपखानं सगळं जे दारू त्यावेळेचं हे बॉम्ब गोळ ते तिथं बंदरावर बनायचं. कुठं राजापूर बंदरावर. ते ह्या घाटांवरती पन्हाळगडाला जायचं घोड्यावर. काजिरडा जो घाट आहे ते पूर्वीच्या काळी संपूर्ण म्हणजे दळणवळण त्या घाटानंच व्हायचं शिवाजी महाराजांच्या काळात. त्यावेळी घोड्याच्या पाठीवरनं किंवा बैलांच्या पाठीवरनं असं कोल्हापूरचा भाजीपाला खाली कोकणात जायचा आणि खालचं मच्छी म्हणा, परत ते हे आता मधल्या टप्प्यात ते सगळं साहित्य त्यांचं इकडं वरती यायचं. स्टार्ट. मुडागडावर आल्यावर 4 बुरुज आहेत मुडागडचं आणि खाली दक्षिण दिशेला कोकण पॉईंट आहे, म्हणजे सह्याद्रीचा कडा. आणि दाट वन पूर्ण जंगल म्हणजे भरपूर जंगल आहे मुडागडसाठी. प्राणी आहेत, वाघ बीग असं आहे, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, डुक्कर, जवळजवळ सगळं प्राणी आहेत मुडागडच्या जंगलात. आणि पूर्वीच्या काळी शाहू महाराजांनी हत्ती शिवारण्य म्हणून नाव दिलं होतं ह्या जंगलाला. हत्ती सोडलेलं शाहू महाराजांनी. ठीक आहे, माहित नाही एवढं. बोला. काय
सांगा, माहिती सांगा काय आता तुडबंदी काय आता तुम्ही सांगितलं ते हे परिस्थिती. 12 एकरबद्दल सांगितलं ते सांग. 12 गड सांगतो. हं. 12 गड टीम कोल्हापूरची आपल्या, त्या 12 गड टीम दर महिन्याला संवर्धन करते मुडागडचं. जवळजवळ 40-50 लोक असतात मुडागडचं संवर्धन करायसाठी. टीमनं पूर्ण म्हणजे असं यात झाडवळी म्हणजे आता वेली अशा ते पूर्ण साफ करून टाकले सगळं. परत ते 1-2 ब्रूज त्यांनी रचले ते नवीन पडले. किल्ला पुन्हा ढासळलेला होता. किल्ला पूर्ण ढासळलेला आहे, तरी पण ती रोज म्हणजे महिन्यातनं एकदा येऊन मुडागड 12 गड टीम मुडागडचं संवर्धन हे नेमानच करतात कायमचं. मुडागडला तुम्ही कधीही येऊ शकताय 12 महिने. फक्त पाणी इथं नाही, पाण्याची सोय नाही, फक्त पाणी घेऊन यायचं पाण्या बॉटल आणि जेवणाचं तुम्ही. या मुडागडावरील सर्व माहिती जाणून घेऊन आम्ही पश्चिम भागात गेलो, कारण येथूनच 500 मीटर अंतरावर एक पुरातन शिवमंदिर देखील आहे. या शिवमंदिरकडे जाताना देखील तुम्हाला खूप घनदाट असे जंगल लागते. इकडे जर स्थानिक गाईड सोबत नसेल तर तुम्हाला हा गड पाहताच येणार नाही, असे घनदाट जंगल आहे. तसेच इकडच्या अनेक फसव्या वाटा देखील आहेत, त्यामुळे इकडे तुम्ही वाट चुकू देखील शकता. सुमारे अर्धा तासाच्या ट्रेक नंतर आम्ही या शिवमंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. या शिवमंदिरा परिसरामध्ये एक शिवलिंग असून इकडे अनेक पुरातन अवशेष देखील पाहता येतात. या शिवमंदिरा परिसरामध्ये पाहण्यासारखं काही जास्त शिल्लक राहिलेलं नाही, कारण इथे या वाढलेल्या जंगलामुळे येथील अनेक अवशेष या जंगलामध्ये दडलेले आहेत. या शिवमंदिर पासून पश्चिमेला थोड्या अंतरावर गेल्यावर तुम्हाला 2 पुरातन पाण्याचे तलाव देखील मिळतात. या तलावापासून 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर पश्चिमेला थोडा वेळ गेल्यावर तिकडे तुम्हाला एक कोकण दर्शन पॉइंट मिळतो. या कोकण दर्शन पॉइंटवर गेल्यावर तुम्हाला कोकणाचे दर्शन होते. तसेच राजापूर तालुक्यातील काजिरडा गाव देखील दिसते. तसेच या गावातून कोल्हापूरच्या दिशेने वरती येणारा पुरातन काजिरडा घाट देखील दिसतो. पूर्वीच्या काळी या घाटातूनच कोकणातील लोक कोल्हापूरकडे व्यापारासाठी यायचे आणि कोल्हापुरातील लोक कोकणामध्ये व्यापारासाठी जात असत. आपण आता आंबोली, गगनबावडा, त्याचबरोबर करोळ घाट असे घाट झाल्यामुळे हा पुरातन घाट बंद पडलेला आहे. या गडाला पावसाळ्यात सुद्धा भेट देता येते, परंतु खूप पाऊस व दाट धुके असल्यामुळे या घनदाट जंगलातून असे ट्रेक करत या गडावर येण्यासाठी खूप त्रास होतो. या मुडागडाचे वैशिष्ट्य म्हणजे राजाराम महाराजांच्या काळातील कोल्हापूर संस्थानाचा इतिहास सांगणारा हा किल्ला आता अखेरचा श्वास मोजत आहे. कारण इकडे पडणारा मुसळधार पाऊस व वाढलेले जंगल यामुळे येथील अनेक गोष्टीवर आता जंगलाने कब्जा केला आहे. तर अशा या दुर्गम व घनदाट जंगलात लपलेल्या व मराठा साम्राज्याची ओळख असलेल्या या मुडागडला भेट देण्यासाठी योग्य टाईम म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात तुम्ही इकडे येऊ शकता. कारण यावेळी या भागात वाहणारे थंडगार वारे तसेच इकडे असलेले पाण्याचे झरे, त्यामुळे तुम्हाला गडावर पोहोचताना खूप सारी यांची मदत होते. सर्जेराव बाबाजी पाटील, राहणार पडसाळी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. गाव पडसाळे आपले. किती इथं म्हणजे किती पेशव्यापासून की राजाराम महाराजाच्या आधीपासूनच इथं कथा पण आहे. आज्या पंजापासूनच आमच्या इथं सगळं स्थान आहे इथं. आणि हे स्थान म्हणजे पूर्वीपासून आहे, फार पूर्वीपासून. ह्या मुडेगड आणि हे किती वर्ष आहे त्याचं म्हणजे राजांच्या वेळेला त्यांनी जे किल्ला बांधला. हे पडसाळी इथं स्थान होतं आणि वर लोक जायची त्यावेळेला रस्ता इथनं मधनं होता, ते कोथ्याला जायचा रस्ता त्या मुडेगडच्या खायले बाजून. म्हणजे आमचा वडील सांगितलं आमच्या काळात इथनं कोथ्याला बैलगाडी जायची आणि हे तिथं वर त्यावेळेला राजांचं किल्ला बांधायला चालू होता आणि त्या किल्ल्यावर काहीतरी घोड्याच्या त्यांच्या म्हणजे ते बांधकाम चालू असताना घोड्याचे काहीतरी आडवं गेलं, म्हणजे काहीतरी झालं तिथं, सुकून झाला म्हणून तो किल्ला निम्यावर राहिला.
नाही तर आज इथं मोठा किल्ला होणार होता. काय ते बोलणं कसं मध्ये काढून टाकायचं. रस्ता आहे ते अजून तर पाणी कुठं कुठं गावतोय बघा रस्ता ते मध्ये आधी म्हणजे दगड बिडा अशी पसरलेली जाग्या जाग्याने गावतोय जाग्या जाग्याने गावत नाही. पण ह्यो रस्ता क्वाद्याला गेलेला आमचा म्हणजे वडील आमचं सांगितलं त्या वडिलाच्या काळात इथनं बैलगाड्या क्वाद्याला जायत त्या खाली. ते राजेच्या वेळेचं हे काय सगळं बांधकाम आहे म्हणजे कंचा राजा होता हे आमच्या काळात काय आम्हाला माहिती ना वडील आमचं सांगितलं त्यावेळेला ते राजे होतं पेशव्यांचं राजे होतं. त्याच्यानंतर हे राजेराम महाराजांचं राज्य आलं. मग इकडं वर असं ह्याला ते राजे शिकारला सुद्धा इकडे असं वडील म्हणतात आमचा आम्हाला काय माहिती नाही त्यातलं. मग ते आता एक खुटा म्हणून वर आहे तिथे रेडं बांधित तिचा म्हणजे वाघाला आणि राजा बसायचा शिकारीला ते वडील आमचं आम्ही काय बघितलं नाही त्या काळात. आणि ते रेडं बांधायचं तर रेड्याला डवस करायसाठी वाघ आला तर ते शिकार करायचं राज्याला आम्ही नव्ह त्यावेळेला त्या काळात म्हणजे ते वडिलांच्या बी वडील बी लहान होतं अशा काळात ते तेव्हा चालत होतं. इथं पडसाळे गाव म्हणजे किती पिढ्या इथं ना आता आज्या पंजाबपासून आमच्या इथं स्थान आहे तिथं आणि ते आमचे वडील सांगितलं आम्ही इथनं कोल्हापूरपर्यंत आमचा वडील चालत जायचं आमच्या म्हणजे आम्ही लहान होतो असं म्हणजे 15-10 वर्षाचं असं असताना इथनं पन्हाळगडला चालत जायचं इथनं कोल्हापूरला चालत जायचं असं पायी परसवात त्यावेळेला रस्ता बिस्ता काय वाहनं काहीच नव्हतं फक्त बैलगाडी तेवढ्या आमच्या कुठले तरी ती म्हणजे इकडे नव्हतीच बैलगाडी तिकडे खायला एखाद्या याच्या अशा काहीतरी कारणात तेवढ्याने ते इथं काही सुविधा नव्हती इकडे. आता ही ह्या काळात म्हणजे किती काळात हे आता म्हणजे 20 वर्षात ही आपली सगळी हे डॅम झालं आणि डॅमच्या आधी सुद्धा आमची ही परिस्थिती नाही बिकट होती. ही सगळी गलई घरं म्हणजे कोलव्याची होती आमची ज्याच्यावर तुम्ही गवत बघितलं नाही ते गवत मी आणलंय त्या मुड्यावरनं जाऊन त्यावेळेला अशा मोळ्यावर बांधून आणि ते आमच्या ह्या घरावर शेकारायची इतकी परिस्थिती ह्या इथं दुर्गम भागात होती. मग आता हे आमच्या म्हणजे आता किती वर्षे झाली जवळजवळ 20-25 वर्षे ही आली असतील हे डॅम झालं आणि डॅमच्या काळापासून ही लोकांची थोडी उगत नाही तर शिमग्यापासून इकडे पाणी सुद्धा आम्हाला मिळत नव्हतं. ही डबका अशी नाही नसायची म्हणजे इथंच नव्ह असं लांब भोगावपर्यंत ही अशी परिस्थिती सगळी होती त्या काळात. मग आम्ही साधारणचं एक 15 वर्ष झाल्यापासून मग साधारण थोडी प्रगती व्हायला लागली थोडी तरी पण परिस्थिती लय बिकट होती. मग डॅम झाल्यापासून आता आपली थोडेसं म्हणजे तुम्ही आला कोण आला तरी आम्ही एक म्हणलं तर तुमच्यासारखी कुठली तरी लोक आली तर आमची इथे भियाची जाती लोक कोण आला आणि काय धरून येतो काय असं भीती वाटायची कारण माणसं तिकडे कोण येत नव्हती ना एवढी अशी परिस्थिती काय. त्यावेळेला हित बसणं आता हे लोकांची माहिती पडली. साधा सायकलवाला आला तर आम्ही ढोर काय तिकडे खाली गेलो होतो असे खाली ते काय डिगीचं रान आहे आणि सायकलवाला 1-2 जण आलं आणि ते आमचे इथले तिकडे नेज कुंभाजला तिकडे म्हणजे शिरडूनला घाण्याला जायचं त्यावेळेला आणि सायकलवाला कोणा आला ना ढोरं आम्ही टाकली वर तिकडे दडलो जाऊन दडून तिकडं बघितला आणि ते असं आमच्या इथला सदा ओळखला आणि मग आम्ही मागं आलं तर म्हटलं आम्ही जाय पोरांनी या इकडे म्हणजे आम्ही तेव्हा 15 वर्ष 10-12 वर्षाची होतो. यासोबतच या गडाला भेट देताना पडसळी गावातील गाईड पांडुरंग पाटील यांना सोबत घेऊन जा कारण इकडे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे तसेच वन्य प्राण्यांची देखील भीती आहे. जर तुम्ही पण मोडागडला यायचं प्लॅन करत असाल आणि पांडुरंग पाटलांचा नंबर हवा असेल तर तो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही त्याची प्लॅनिंग करून किंवा जेवणाची ऑर्डर देखील देऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा. धन्यवाद.